तर आज संडे स्पेशल मध्ये मी माझ्या घरच्यांना दिली आहे मस्तपैकी दक्षिण भारतीय म्हणजे साऊथ इंडियन मेजवानी। तर आज आपण बघणार आहे परफेक्ट आणि सॉफ्ट अशी थटे इडली, पोळी मसाला आणि थानी सांबारची रेसिपी। एकदम मार्केट सारखा सांबार आपण घरी तयार करणार आहे। तर माझा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत बघा। तिन्ही रेसिपी आपण वन बाय वन स्टेप बाय स्टेप बघणार आहे। एकदम जबरदस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करून बघा। तर सुरुवातीला करणार आहे माहिती का, आपण संडेला म्हणजे मी सॅटरडेला इडलीचं बॅटर तयार करणार आहे। तर माझ्याकडे एक भांडा आहे ज्याने मी इडलीचं साहित्य नेहमी मोजून घेत असते। तुम्ही तुमच्याकडे ज्या कुठल्या भांड्याने इडलीचं साहित्य मोजत असेल तुम्ही त्या भांड्याने मोजू शकता। तर त्या भांड्यानुसार मी एक भांडे घेतलेलं आहे तांदूळ आणि अर्ध भांडे घेतलं आहे उडीद डाळ, त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। नंतर मी 5 ते 6 तासासाठी त्याला रेस्टला ठेवलं होतं। सायंकाळी बघा तांदूळ छानपैकी मुरलेले आहे, डाळ पण छानपैकी मुरलेली आहे। नंतर मिक्सरमध्ये डाळ आणि तांदूळ घालून थोडंसं पाणी घालून मस्तपैकी एक बॅटर केलेलं आहे। एकदम स्मूथ असं, दाणेदार नाही केलेलं आहे, स्मूथ असं बॅटर तयार केलेलं आहे। तयार झालेलं बॅटर मी झाकण ठेवून गॅसच्या ओट्यावरच तसंच रात्रभर रेस्टला ठेवलं होतं। सकाळी ते छान फुलतं। संडे मॉर्निंगला मी एक भांडे घेतलेलं आहे, तर आपण करणार आहे थानी सांबार। तर त्यासाठी मी एका भांड्यामध्ये वांगी कट केलेली, कांदा, टोमॅटो, लसूण आणि सोबतच घेणार आहे मी डाळ। तर व्हेजिटेबल्स आणि डाळ हे समप्रमाणात घेतलेले आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद आणि मीठ टाकायचं आहे आपल्याला। अगदी मार्केट सारखा सांबार आपण घरी करू शकतो। एकदम वेगळी टेस्ट आहे, करण्याची पद्धत आणि टेस्ट दोन्ही वेगळे आहे। तर तुम्ही या पद्धतीत सांबार एकदा नक्की ट्राय करून बघा। सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण याला झाकण ठेवून कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत सगळं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। तर आपला कुकर होईपर्यंत करणार आहे आपण पोळी मसाला। डोसा आणि इडलीसाठी पोळी मसाला करणार आहे। त्यासाठी तवा टाकलेला आहे 1 चमचा चना डाळ, 1 चमचा टाकला आहे आपण उडीद डाळ, सोबत टाकणार आहे आपण लाल सुक्या मिरच्या, सुकं खोबरं टाकायचं आहे। हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला परतून घ्यायचे आहे। कढीपत्ता, लसूण, तीळ आणि जिरं टाकायचं आहे। हे पण सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला स्मेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व इन्ग्रेडियंट्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण होत आहे। सर्व इन्ग्रेडियंट्स थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मिक्सरमधून बारीक असं आपल्याला पावडर तयार करून घ्यायचा आहे। तयार झाला आपला पोळी मसाला, खायला अप्रतिम लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा। आता वळूया आपल्या मेन रेसिपीकडे, थटे इडलीकडे। करायला खूप इंटरेस्टिंग आहे, खायला पण नॉर्मल इडलीपेक्षा पण खूप छान लागते, एकदम टेस्टी लागते बघा इडली। तर आपल्याला अशा पद्धतीने एक पातेलं घ्यायचं आहे। तुमच्याकडे जे कुठलं अशा तोंडाचं भांडं असेल तुम्ही ते घेऊ शकता। त्यावर आपल्याला असा स्वच्छ कापड बांधून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे। इकडे बघा इडलीचं बॅटर किती छान असं फुललेलं आहे, एकदम स्मूथ झालेलं आहे, एकदम फ्लफी हलकं झालेलं आहे बघा। तुम्हाला व्हिडिओमध्ये कळतच असेल। तर त्याला एकदा 2-3 मिनिटं आपण फिरून घेऊया अशा पद्धतीने। बघा किती छान असं बॅटर तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण मीठ घालूया, परत त्याला एकदा फेटून घेऊया आपण व्यवस्थित, मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। या पद्धतीच्या इडल्या, सांबार आणि पोळी मसाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा बरं, खूप टेस्टी आहे। इकडे पाणी पण आपलं छान गरम झालं होतं, यावर आपण थोडंसं थंड पाणी टाकणार आहे। इडली टाकायच्या पूर्वी आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचं आहे यावर, म्हणजे जेणेकरून आपली इडली याला चिपकली नाही पाहिजे आणि झाल्यानंतर व्यवस्थित निघायला गेली पाहिजे। आता यावर मस्त आपण 2-3 पळी इडलीचं बॅटर टाकून घेऊया। मध्ये असं एकदम गोळा झाला नाही पाहिजे, व्यवस्थित आपण इडलीचं बॅटर टाकून घ्यायचं आहे। आपल्याला त्यावर झाकण ठेवायचं आणि इडली आपल्याला छान वाफवून घ्यायची आहे। मस्त मोठी मोठी इडली तयार होते बघा, किती छान अशी फुललेली इडली आहे आपली आणि त्याला इतकं सुंदर स्पॉन्जची जाळी आली आहे बघा। आता आपण टूथपिकच्या साहाय्याने त्याला चेक करून बघूया आपली इडली व्यवस्थित झाली की नाही। तर मध्यभागी बघायची आहे आपल्याला। जेव्हा आपण इडली काढू त्या पूर्वीने थंड पाणी त्यावर मारायचं आहे, म्हणजे अलगद आपली इडली जी आहे ते निघते बघा। तयार झाली आपली थटे इडली। मी परत तुम्हाला करून दाखवते। कापडावर आपल्याला पाणी घालायचं आहे, नंतर त्यावर आपल्याला 2-3 पळी अशा पद्धतीचं इडली बॅटर टाकायचं आहे, झाकण ठेवायचं आहे आणि इडली आपल्याला शिजवून घ्यायची आहे, वाफवून घ्यायची आहे। मी तुम्हाला इडली खालून कशा पद्धतीने शिजलेली आहे दाखवलंच नाही, आता दाखवते बघा। बघा छान आपली इडली शिजलेली आहे बघा, परफेक्ट आपली थट्टे इडली तयार झालेली आहे, एकदम परफेक्ट स्पॉन्ज झालेला आहे। आता वळूया आपल्या सांबारकडे। तर आपण करणार आहे थानी सांबार। तर आपले व्हेजिटेबल्स आणि डाळ छान शिजलेली आहे बघा कुकर मधून। आता त्याला स्मॅश करून घेऊया स्मॅशरने, नंतर आपण रवीने त्याला छान फेटून घेऊ, एकजीव करून घेऊया। आपलं सांबार असं पातळ झालं पाहिजे बघा। आता यावर टाकायचं आहे आपल्याला सांबार मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे, परत त्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर हे भांडं आपण गॅसवर ठेवूया आणि याची आपल्याला छान उकळी काढायची आहे। तर यामध्ये घालण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी घेतलेला आहे डाळवा, सोप आणि हिरव्या मिरच्या। पाणी घालून आपल्याला एक मस्तपैकी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तयार झालेली पेस्ट आपल्याला सांबार मध्ये घालायची आहे। याला मस्त मिक्स करायचं आहे आणि खूप अशी उकळी आणायची आहे मस्तपैकी। आता यामध्ये थोडंसं आपण गूळ घालूया,
आपण यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे, तर आपला टेस्ट बॅलन्स साठी थोडासा गुळ आवश्यक आहे. टेस्ट खूप छान होते. बघा छान अशी आपल्या सांबारला उकळी आलेली आहे. त्यामध्ये घालायचा आहे तडका. तर तडकामध्ये मी तेल, जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या घेतल्या आणि ते शिजवून हा गरमागरम तडका टाकलेला आहे आपल्या सांबारमध्ये. तर तयार झालेलं आहे आपलं थटे इडली, पोळी मसाला आणि ठाणे सांबारची रेसिपी. तर मी प्लेटिंग करणार आहे. बघा तुम्ही अशा पद्धतीने प्लेटिंग करा. एक अशा फुल प्लेट घ्यायची आहे, त्यावर आपल्याला थटे इडली, पोळी मसाला आणि गरमागरम तुपाची धार टाकायची आहे आणि मस्तपैकी गरम गरम टाकायचं आहे सांबार. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलंय मला नक्की सांगा. बघून पाणी सुटलंय की नाही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. तर अशी होती माझी आजची रविवारची सकाळ. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सुद्धा माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा. एकदम सॉफ्ट अशी आपली इडली तयार झालेली आहे. बाय बाय आणि टेक केअर.